नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेला आहे सत्यजित पंगू. झंकार स्टुडिओ पुण्यामध्ये आहे, जिथे हे रेकॉर्डिंग पण चाललंय आणि विशेष म्हणजे मंगळवार मार्केटिंगचा एपिसोड 1 सुद्धा इथेच रेकॉर्ड केला होता. तर सत्यजित, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. नमस्कार नमस्कार. अरे फॉर्मल वाटतं एकदम असं. कारण कॅमेऱ्याच्या समोर बसून बोलायची सवय नसते आपल्याला. बरोबर बरोबर. पब्लिशर म्हणल्यानंतर तो पुस्तकाच्या मागणं जास्त लोकांच्या समोर येतो. करेक्ट. परंतु आता तू पुढं आणलंयस येस. त्यामुळे मला ऍक्च्युली थोडे बटरफ्लाय वगैरे आहेत. नाही नाही, ते उडून जातील, काही प्रॉब्लेम नाही. आणि प्रायमरीली आपण जसं आता सुरुवात करायच्या आधी म्हणत होतो, म्हणजे ऑफ कॅमेरा जे बोलत होतो, की पब्लिशिंग इंडस्ट्री ओव्हरऑल काय स्टेट आहे इथपासून आपण सुरू करू आणि त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झंकार स्टुडिओज वेगवेगळ्या उपक्रमातून कसं करणार आहे हे प्रायमरीली हो डिस्कस हो करणार आहोत. हो हो नक्की. तर जेव्हा आपण पब्लिशिंग म्हणतो तर त्यामध्ये काय काय येतं हे थोडं एज्युकेट करूया आपण लोकांना. हा, आता हे खूपच म्हणजे मी पण ते शिकत शिकत पुढे चाललो. ऍक्सिडेंटली म्हणू आपण, किंवा एक स्लिप इन झाल्यासारखे बुक हंगामानेच मला याच्यात आणलं, की ज्याचा तू एक भाग महत्वाचा होतास. बरोबर. ऑडिओ बुक्स, आणि त्यावेळेला ऑडिओ कंटेंट होता, आणि मग ऑडिओ बुक काहीतरी लक्षात आलं. आणि मग ते करता 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 हळूहळू शिकत गेलो. मग प्रिंट पुस्तकं, ई बुक वगैरे हा सगळा प्रकार जो त्यातून घडला. तर ह्याच्यात ब्रॉड लेवलला लक्षात आलं की म्हणजे, आणि खूप हळूहळू लक्षात येतं बरं का, म्हणजे आरामात चाललंय असं मी म्हणेन. की सुरुवातीला मला काय वाटायचं की अरे कोणाची तरी स्टोरी आहे, मग त्याचं पुस्तक करायचं, एवढंच होतं बरं का ते. मग लक्षात आलं की त्यात सेल्फ पब्लिशिंग म्हणून एक वेगळा भाग असतो, ट्रॅडिशनल पब्लिशिंग हा एक वेगळा भाग असतो. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा असा एक समज असतो की स्क्रिप्ट आहे, त्या स्क्रिप्टला व्यवस्थित लावून घेतलं, त्याला डीटीपी म्हणतो आपण, म्हणजे पानं लावणे वगैरे अशी ती भाषा आहे. आणि ते 100 झाली पानं, काय झालं त्याच्या कुठल्या तरी कागदाचा एक टाईप सिलेक्ट झाला, एक छानपैकी कव्हर झालं, मागे ब्लर तयार झाला, आणि प्रूफ रिडिंग वगैरे केलं. किती किती छापायच्या, मूल्य काय ठेवायचं, डायरेक्ट एवढंच पुस्तक नाहीये, ते इतकी मोठी प्रोसेस आहे ती. तर ह्याच्या बाबतीत एज्युकेट करणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात आपण बघितलं तर ती स्क्रिप्ट कुठल्या जॉनरची आहे त्यानुसार त्या एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टवाला एडिटर असतो, आणि एक लँग्वेजवाला एडिटर, अशी ती टीम वगैरे तयार करून मग 6-6 महिने वर्षे म्हणजे पुलंची मौजची वगैरे पुस्तकं जर पाहिली आपण, तर मोठी प्रोसेस असायची रे ती. आणि त्याच्यातून म्हणजे बघ ना किती टाईपचे, एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट लागतो, तुमचा विषय काय आहे, एक लँग्वेज एक्सपर्ट लागतो. मग ह्या एडिटर्स बरोबर बसून 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 त्या स्क्रिप्टमध्ये आत्मा ओतला जातो. आणि लेखक लेखकाला त्याचा इगो वगैरे नसतो त्यावेळेला काही, की अरे हे तुमचं असं आहे, हे करेक्शन करणं आवश्यक आहे, अशी ती प्रोसेस. आणि हे झाल्यानंतर खूप छोट्या छोट्या स्टेप्स इतक्या आहेत, म्हणजे आपण कागद निवडणं, म्हणजे आपल्या झंकार स्टुडिओमध्ये दळवी सर जे आहेत त्यांच्याकडून या गोष्टी मी शिकत चाललोय. कागद निवडणं, किती जीएसएमचा, त्याच्यानंतर कव्हर कसं असावं, पुस्तक देखणं अजून करण्याच्या दृष्टीने काय करावं, बाइंडिंग कसं असावं त्याचं, आणि मग ऑफसेट प्रिंटिंगला न्यायचंय का डिजिटल प्रिंट करायचंय, याचे असंख्य गोष्टी त्याच्यात आहेत. तर मला वाटतं की हे सगळं आम्ही आता एक उपक्रमच बघतो ह्याचा, की प्रश्न काढायला सुरुवात झाली आहे. आणि या प्रत्येक ह्याच्यातले जे तज्ज्ञ आहेत त्यांना भेटून, त्यांच्याशी बोलून एक डॉक्युमेंटेशन करून, मला वाटतं हा जसा तुझा पॉडकास्ट आहे तशा स्वरूपात या लोकांना आणावं इथे, आणि हे सगळं नॉलेज उघडं करावं. आणि एस्पेशली रिजनल, म्हणजे मराठीमध्ये तर मला असं उपक्रम दिसत नाहीये, बरोबर, की पब्लिशिंग म्हणजे काय हा विषय नीटसा हाताळलेला दिसत नाहीये. तर तो हाताळावा. लेखक घडवला जातो. नुसतं मी एक स्टोरी लिहिली म्हणजे मी लेखक नाही होत. त्याच्यात खूप अनेक इनपुट्स दिली जातात वगैरे. आणि हल्ली तर एडिटोरियल हा भाग मला दिसतच नाही, किंवा संपादन करणं
ह्याला काय खाट मारली की काय मला कळत नाहीये सध्या. पण तो एक महत्वाचा भाग आहे की तो एक भाग त्याच्यात यायला हवा. आणि मग मग ते कॉफी टेबल पुस्तक करायचंय का 1/8 डेमी करायचंय, त्या एकंदरीत ह्या लिखाणावरून ते ठरवून त्याचा पोत बघून वगैरे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे तू प्रिंटिंगचा मगाशी आपण विषय काढला, तर पुस्तकाचं कव्हर आणि त्याचं डिझाईन, इवन त्याच्यामध्ये देखील प्रिंटिंगचे वेगळे वेगळे प्रयोग केले जातात. बरोबर. तर असा अनेक मुद्दे. हे झालं फक्त आपण प्रिंट पुस्तकांच्या बद्दल. आणि आता हे जे काही डिजिटल युगात आपण बघतोय की ह्याच्यामध्ये ईबुक, आता ईबुक मध्ये पण एक प्रचंड एज्युकेशनची गरज आहे. अजूनही मला असं वाटतं की 80% लोकांना पीडीएफ म्हणजे ईबुक वाटतं आणि बिनधास्त सर्क्युलेट करत असतात, बिनधास्त. ईबुक म्हणजे पीडीएफ नाहीये. किंवा त्याच्यात पण इपब हा जो काही फॉर्मॅट आहे, म्हणजे आपण ईबुक जोशींच्या बरोबर हे काम केलंय, तर इपब मध्ये देखील मग किंडल व्हर्जन वगैरे जे काही येतात आणि त्याच्यात देखील पुस्तक लावण्यापासून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनच्या साईज प्रमाणे आणि तुम्ही किती डिस्टन्सवरती मोबाईल स्मार्टफोन धरलाय किंवा ईबुक रीडर धरलाय, याप्रमाणे तो फॉन्ट बरोबर ऍडजस्ट होऊन वाचता आलं पाहिजे आणि पुस्तकाचा फील आला पाहिजे. असं ईबुक असतं. पीडीएफ ईबुक समजतं. बरं, म्हणजे आता जर सिम्पल करून सांगायचं झालं तर समजा एक पुस्तक आहे जे प्रिंट व्हर्जन मध्ये समजा 100 पानी. करेक्ट. तर जेव्हा त्याचं ईबुक आपण तयार करतो ईपब फॉर्मॅटमध्ये, तर ते आयपॅड वरती वाचताना कदाचित 125 पानी होईल, पण मोबाईल वरती वाचताना कदाचित 220 पानी होईल. कारण की स्क्रीन साईज बदलतो, त्यानुसार तुमचं सगळं टेक्स्ट फ्लो होतं त्या डिव्हाइसनुसार. बरोबर. आणि तुम्हाला ईबुक दिसताना असं दिसतं की ते ऍडजस्ट होते तुमच्या स्क्रीनला, तुम्ही पानं उलटू शकता वगैरे, ते सगळ्या गोष्टी करतात. पण पीडीएफ जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस ती 100 पानांचीच असणार आहे. आणि मग ती अशी झूम करून लोक वाचतात. करेक्ट. आणि ती फ्री मिळते जनरली किंवा सर्क्युलेट होते. तर ईबुकचा तर हा ऑब्व्हियसली आहे मुद्दा. त्याच्यानंतर मला वाटतं ऑडिओ बुक हा एक प्रकार आला. आणि आता रिसेंटलीच आय थिंक जंकार टाय अप केलेलं आहे ऑडिबल बरोबर पण. तर ऑडिबल बद्दलचा एक्सपिरियन्स पण सांग, स्टोरी टेलचा पण सांग. आणि ओव्हरऑल ऑडिओ बुक प्रोडक्शन मध्ये काय काय लागतं, तर त्याची थोडीशी माहिती सांग. ऑडिओ बुक हाच खरं तर गेल्या काही दिवसातला मुख्य विषय झंकारचा आहे. आणि त्याच्यामध्ये देखील छोट्या छोट्या अनेक स्टेप्स येतात. आपण जर ब्रॉड लेवलला पाहिलं तर कथेचं वाचन किंवा पुस्तकाचं अभिवाचन ह्याला ऑडिओ बुक म्हटलं जातं. अर्थात ऑडिओ बुक ज्या वेळेला फॉर्मॅट येतो त्यावेळेला तंत्रामुळे आलेला तो फॉर्मॅट आहे की ते स्ट्रीम होतं पुस्तक. बुक हंगाम असेल, स्टोरी टेल असेल, स्टोरी टेल तो बेसिकली ऑडिओ बुक प्लेयर्स आहेत हे. आणि जर पुस्तक स्ट्रीम होतं म्हणजे तुमचं वाचन जे केलेलं आहे ते स्ट्रीम होऊन ऐकलं जातं. आणि याचं जे काही एकंदरीत लिसनिंग एक्सपिरियन्स असं आपण म्हणू, त्याच्यामध्ये ना एक व्हरायटी आहे. मी आज समजा मुंबईला निघालोय आणि 3-3.5 तासाचा जो काही प्रवास आहे, तर FM जसं लागलेलं असतं तसं ऑडिओ बुक मी ऐकू शकतो. मी लोकलमधून प्रवास करतोय, मॉर्निंग वॉक करतोय, अजून काही विविध प्रवास आहेत, मी इतर काहीतरी काम करतोय आणि त्यावेळेला मला ऐकायचंय, तर अशा पद्धतीने ते ऑडिओ बुक ऐकलं जातं. आणि म्हणून मूळ पुस्तक किंवा मूळ कथेवरती काही संस्कार होतात. एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करणं आवश्यक आहे. कारण तुम्ही हेडफोन किंवा इयरफोननी पुस्तक ऐकत असतात, आजूबाजूचा तो आवाज तुमच्या भोवती सुरू असतात, काय काय बऱ्याच भानगडी असतात, वेगळं वेगळं सुरू असतं. तर इथे तो थेट आवाज आत येणं आवश्यक आहे. नॉईज त्यात नसला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण एक त्यातला एक भाग जो मला जाणवला तो असा की कथाकथन ह्याच्यामध्ये जो भाव निर्माण
केला जातो. तीच आवश्यकता इथे पण आहे. हम्म. प्लेन वाचन अभिवाचन तुम्ही केलंय आणि किंवा तुम्ही नुसते सेलिब्रिटी आहात म्हणून तुम्ही वाचताय, हम्म. ह्याला अर्थ नाहीये. आपण अशी पाहिलीत उदाहरणं की सेलिब्रिटींनी वाचून पण ऑडिओ बुक जास्त ऐकलं गेलं नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर त्या कथेतून साधारण काय व्यक्त होतंय ह्याच्याशी तुम्ही ट्यूनअप व्हायला हवं ॲज अन आर्टिस्ट, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणू आपण. मी तर म्हणेन की ज्यांची कथा असते ते सगळ्यात जास्त ट्यूनअप असतात त्याला, आणि ते सुंदर वाचू शकतात. फक्त तो स्पष्टपणा आणि त्यातलं जे एक पंक्च्युएशनचा भाग आहे, उच्चारांचा भाग आहे वगैरे, हा सगळा जो भाग आहे तो आर्टिस्टला चांगला जमत असतो. त्याच्यामुळे उत्तम वाचन असतं त्यांचं. तर आर्टिस्ट त्याच्यात उतरतात आणि मग ती कथा सांगतात. बऱ्याच वेळा नॉन फिक्शन असेल तर वेगळ्या पद्धतीने मांडावं लागतं. फिक्शनमध्ये काही शब्द वेगळे 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 असतात, काही बदल करावे लागतात, काही भाग त्यातला कट करावा लागतो. तर हे सगळे संस्कार करावे लागतात आणि मग ती ऑडिओ स्टोरी किंवा ऑडिओ बुक हे तयार होतं. ह्याच्यात अजून एक गमतीची भाग आहे, ऑडिओ बुकमुळे ना ओव्हरऑल पब्लिशिंग इंडस्ट्री आणि साहित्य याला ना खरं तर एक चांगली गती आलेली आहे. ती कॅश इन होत नाहीये असं मला वाटतंय. गती अशासाठी आली आहे की हे स्ट्रीम होतं प्लेयर्सच्या, म्हणजे ऑडिबल असेल, स्टोरीटेल असेल, तर तुम्ही एक कथा फक्त ऐकू शकता किंवा एक कथा देखील पब्लिश करू शकता. छोटी 15 मिनिटाची, 10 मिनिटाची, म्हणजे स्टोरीटेलवरती अशा शॉर्ट स्टोरीज आहेत खूप, 5 मिनिटाच्या वगैरे. तर तेही ऑडिओ बुक होतं ऍक्च्युली, तेही पुस्तक होतं या ठिकाणी. आणि म्हणून वेगळ्या वेगळ्या प्रकारचं लेखन हे याच्यात येऊ शकतं. कॉस्ट टू प्रोडक्शन आणि टाइम टू प्रोडक्शन हा प्रचंड कमी करता येतो ह्याच्यात. उदाहरणार्थ 300 पानाचं एखादं पुस्तक असेल तर तुम्ही त्याची सिरीज करू शकता. तशा पद्धतीने ते लोकांच्या समोर येऊ शकतं. आणि एक काय की बेसिकली पॅसिव्ह फॉर्ममध्ये ऐकता येतं ऑडिओ बुकमुळे. हा सगळा हँड्स फ्री एक्सपिरियन्स आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही कधीतरी म्युझिकची छान ट्रीटमेंट त्याला देऊ शकता, त्याच्यात एक वेगळेपण आणू शकता, वेगळे वेगळे आवाज मिक्स करू शकता त्या कथेच्या ह्याच्याप्रमाणे. म्हणजे आता सस्पेन्स वगैरे असेल तर तिथे वेगळे वेगळे आवाज तिथे आणून इफेक्ट्स त्यात आणता येतात. तर पुस्तक वाचताना आपणच हे इफेक्ट क्रिएट करत असतो. करेक्ट. ते इथे तुम्हाला ऑडिओमध्ये देता येतात आणि अशा पद्धतीने तो एक एक्सपिरियन्स लिसनरला आपण देऊ शकतो. आणि म्हणून ऑडिओ बुकमध्ये देखील अनेक छोट्या छोट्या स्टेप्स आहेत. त्या स्क्रिप्टवरती थोडं वाचन करून त्याची ट्रीटमेंट ठरवावी लागते. त्यानुसार मेल व्हॉइस, फिमेल व्हॉइस कॉम्बिनेशन्स करायची आहेत का, किंवा कुठल्या एजचा व्हॉइस तिथे जास्त उपयुक्त आहे, हा ते व्हॉइसवरचे वेगळे वेगळे जे डेटाबेस असतात त्याच्यातून ते बघावं लागतं. आणि त्यानुसार, आणि बजेट हा एक मुद्दा असतो पुढे. तर हे सगळं झाल्यानंतर मग रेकॉर्डिंग केलं जातं. रेकॉर्डिंग जेव्हा होतं त्याच्यात देखील अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे आता काही आर्टिस्ट हे वाचत पुढे जातात, एस्पेशली सेलिब्रिटीज वाचत वाचत पुढे जातात, त्याचा ट्रॅक ठेवावा लागतो आणि मग नंतर ते एडिटिंग करावं लागतं. पण जे प्रोफेशनल व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असतात ते तुमच्या वेळेची किंमत करतात, ते व्यवस्थित वाचून येतात, व्यवस्थित मार्किंग केलेलं असतं पुस्तकावरती, अभ्यास करून आलेले असतात आणि ते रोल पद्धतीने तुमच्याबरोबर काम करतात. म्हणजे ते अडखळले तर तिथे थांबून प्री रोल दिला जातो आणि मग ते वाचतात. तर हे जास्त छान असतं. म्हणजे साऊंड इंजिनियर किंवा जो रेकॉर्डिंग करणारा आहे तोही तितकाच अभ्यासू लागतो की अरे मुद्दा काय मांडतोय लेखक, वाचन कसं चाललंय, हे मॅच होतंय की नाही, हे त्यालाही पटकन लक्षात येतं. त्याप्रमाणे तो स्पीड त्यांचे व्हेरी करू शकतो. किंवा त्यांना बऱ्याच वेळेला काय होतं की एक अर्धा पाऊण तास झाल्यानंतर आवाजाला खर येते, पण मग तिथे ते मारून मुटकून बरेच प्रकार केले असतात, तर नाही करायचे, आम्ही थांबवतो तिथे. तर अशा पद्धतीने ते ऑडिओ रेकॉर्डिंग झाल्यानंतर पुस्तकाच्या इथं प्रूफ रिडिंग नावाचा एक प्रकार असतो, इथे प्रूफ लिसनिंग केलं जातं. म्हणजे
अजून काही म्हणजे आता समजा आपण हे हे आवाज आहेत छोटे छोटे, हे येतात, हे काढावे लागतात, कारण ते डिस्टर्ब करतात. ते आवाज काढावे लागतात. अननेसेसरी पॉज कुठं आलेत का, चुका कुठं झाल्यात, हे व्यवस्थित त्या टाइमलाईन वरती मार्क केलं जातं. आणि मग ते मार्क केल्यानंतर आर्टिस्टला परत बोलून ती करेक्शन केली जातात. ते सगळं झाल्यानंतर मग तुमची फाईल तयार होते किंवा फाईल्स तयार होतात. मग MP3 फॉर्मॅट, वेव्ह फॉर्मॅट वगैरे असं ते. मग आता हे सगळं टिपिकल ऑडिओ इंडस्ट्रीतल्या टर्मिनॉलॉजी प्रमाणे इथून जातं, की त्याचा स्पीड किती असावा, साईज किती असावा, हे सगळे मुद्दे त्याच्यात येतात. त्याप्रमाणे त्या MP3 फाईल एका विशिष्ट पद्धतीने अरेंज केल्या जातात. 001 पासून त्या अरेंज केल्या जातात, किंवा नावं पण देऊ शकता तुम्ही, वेगळे वेगळे प्रकार आहेत. पुस्तकाला जशी मागची बाजू असते तशी ऑडिओ बुकला मागची बाजू नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे तिथेच डिस्क्रिप्शन आपण छान लिहितो, की जेणेकरून ऐकायला आवडेल, त्यात टॅग्स टाकून वगैरे. आणि हे जेव्हा पब्लिश होतं, म्हणजे स्टोरी टेलवरती पूर्वी पब्लिश करताना फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल FTP वापरला जायचा, आणि एक्सेल फॉर्मॅटमध्ये सगळी ती टॅक्सॉनॉमी भरावी लागायची. आता ते बरंचसं ऑटो झालेलं आहे, की तिथे तुम्ही वेब स्क्रीनवरतीच जाऊन त्याचे काही त्यांचे स्टँडर्ड फॉर्मॅट्स दिलेले आहेत, त्याप्रमाणे कव्हर इमेज विशिष्ट पद्धतीने 1400x1400 वगैरे डिस्क्रिप्शन, तिथनंच तुम्ही आता तुमचं जॉनर निवडू शकता, फिक्शन आहे, नॉन फिक्शन आहे, आणि काही हिस्टॉरिकल आहे वगैरे वगैरे, आणि फाईल्स अपलोड करू शकता. एक 5 मिनिटात पुस्तक पब्लिश होतं आता. पूर्वी हे सगळं भरून, एक्सेल भरून एका विशिष्ट पद्धतीने त्या फाईल अरेंज करून द्यावं लागायचं. ते मग काही दिवसांनी पब्लिश व्हायचं. ऑडिबल तसं आहे अजूनही. ओके. ऑडिबल हे अजूनही तसंच पद्धतीने चालतं. ऑडिबल फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल वापरतात अजूनही, आणि तिथे फाईल सगळ्या अरेंज करून रेकॉर्डिंग. ऑडिबलचा फॉर्मॅट थोडासा वेगळा आहे स्टोरी टेलपेक्षा. वेगळे स्पीड लागतात त्यांना ऑडिओचे. बाकी MP3च लागतं तिथे. आणि सुरुवातीला शेवटी 3-3 सेकंदाचे गॅप त्यांना कंपल्सरी लागतात. कव्हरचे त्यांचे वेगळे हे आहेत, त्यांचे 2400x2400 आहे असं ते आहे, किंवा कव्हरला बॉर्डर नसावी वगैरे असे त्यांचे. AI जनरेटेड कव्हर घेत नाहीत ऑडिबल, पण आपण कॅनव्हा वगैरे वापरून व्यवस्थित करू शकतो. आणि मग त्यांना ते एक विशिष्ट पद्धतीने सगळं ते दिल्यानंतर ऑडिबल एका IT ऑर्गनायझेशन सारखं चालतं बरंचसं. न्यूयॉर्क, मला वाटतं अमेरिकेत त्यांची काही मंडळी आहेत, सिंगापूरला काही मंडळी आहेत, जपानमध्ये काही मंडळी आहेत, आणि त्यांना वेगळे वेगळे रोल्स दिलेले आहेत. म्हणजे IT मध्ये जसं पूर्वी चेंज मॅनेजमेंट वगैरे अशा ज्या प्रोसेस असायच्या, बरोबर, तशा पद्धतीने ऑडिबलचं काम चालतं. आधी त्या प्रत्येक ह्याला एक PI म्हणजे प्रॉडक्ट ID जनरेट होते, त्याच्यानंतर ISBN वगैरे तिथे घ्यावा लागतो. प्रॉडक्ट ID जनरेट होते, मग त्यांच्याकडून एक अप्रुव्हल येतं की ही 40 पुस्तकं, मग तुम्ही त्याच्यावर सगळं पॅकेजिंग वगैरे करून पाठवता. बरोबर. आणि त्यामुळे तिथे पब्लिश व्हायला वेळ लागतो. पण साधारण एक मला वाटतं 81 पुस्तकं निवडक पब्लिश केलेली आहेत. ह्याच्यात एक रॉयल्टी नावाचा खूप इंटरेस्टिंग भाग आहे ऑडिओ बुकमध्ये, आणि म्हणून हे खूप महत्वाचं फील्ड का आहे. पुस्तकामध्ये काय होतं, रिटेलमध्ये तुम्ही विक्री जी करता त्याच्यावरती ते बरंचसं अवलंबून असतं, आणि सध्या तो एक चॅलेंज आहे पुस्तक विक्रीतला, रिटेल हा. बरोबर. ऑनलाईन विक्री होते Amazon वगैरे या माध्यमातून, परंतु त्याच्यात बरीचशी प्रॉफिट मार्जिन कॉम्प्रोमाइज करावी लागतात, असं माझं स्पष्ट मत आहे. फक्त तिथे पुस्तक आहे म्हणजे छान वाटतं, असं वाटतंय मला सध्या तरी. त्याला ऑल्टरनेटिव्हची गरज आहे. पण इथे काय होतं की इथे ती लिंक एकदा तुम्ही तयार केली स्टोरी टेलची ऑडिओ, की ती लिंक तुम्ही शेअर केली ना, की वर्गणी पद्धतीने जसं आपण पुस्तक घेतो तसं इथे सबस्क्रिप्शन मॉडेल्स आहेत. ऑडिबलला अला कार्टे आहे. Amazonवरती जी तुम्ही खरेदी करता त्याच्यातनं जी क्रेडिट्स मिळतात ती तुम्ही ऑडिबलला वापरू शकता. तर हे सगळं वापरून 5 मिनिटं जरी तुमचं पुस्तक ऐकलं तरी त्याची रॉयल्टी जनरेट होते. इंटरेस्टिंग. हे खूप महत्वाचं आहे. आणि ती रॉयल्टी किती जनरेट झाली याचं व्यवस्थित
डॅशबोर्ड वगैरे मिळतो, आपल्याला ट्रॅकिंग होतं आणि त्याप्रमाणे त्याचं व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन करता येतं. म्हणजे आता स्टोरी टेल गेले कित्येक दिवस झाले मी सिन्सिअरली रॉयल्टी डिस्ट्रीब्यूट करतो, जी काही येते ती. म्हणजे साधारण 35% ते 50% ह्याच्यात ती रॉयल्टी डिस्ट्रीब्यूट होते. तर बरेच जण अजूनही मला हसतात, अरे काय 17 रुपये काय पाठवलेस वगैरे. बरोबर. पण मी ते सिन्सिअरली करत असतो, कारण तेवढंच ऐकलंय तुमचं पुस्तक, पण ते आलेत ना, यालाही काहीतरी महत्व आहे. आणि अशा पद्धतीने हे ऑडिओ बुकचे माझ्या मते अजूनही आपल्याकडे ती बेबी इंडस्ट्री आहे, ती पूर्ण ग्रो नाही झालेली. आणि त्याच्यातला एक मोठा चॅलेंज म्हणजे परत काय फ्रीवाले प्लॅटफॉर्म इतके उपलब्ध आहेत की काय ऐकायला मिळतच आहे. तर असा तो सगळा एकंदरीत भाग आहे. राईट. आता नवीन लेखक किंवा आपण असं म्हणू की मला पुस्तक पब्लिश करायचंय आणि मी झंकारकडे आलो, तर काय काय मला सर्व्हिसेस मिळतील, किंवा नवीन ऑथरनी काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून एकतर रॉयल्टी चांगली मिळू शकेल बरोबर. आणि त्याचं काम म्हणजे पुस्तक हे अनेक लोकांपर्यंत पोहोचेल. तर ते झंकारचे ऑफरिंग काय काय असतील अशा नवीन लेखकासाठी? झंकारची सुरुवात ऑडिओ बुक मधून झाली आहे या सगळं पब्लिशिंगकडे येताना. त्याच्यामुळे मूळ ऑफरिंग तर ऑडिओ बुकचं आहेच अवेलेबल. त्याशिवाय ई बुक पण आता गंमत अशी की डिजिटल पब्लिशिंग जे होतं सध्या, त्याच्यामध्ये पूर्वी म्हणजे अजूनही प्रिंटमधला एक चॅलेंज आहे की छान पुस्तक दिसण्यासाठी मी श्रीलिपी किंवा असे उत्तम उत्तम फॉन्ट्स वापरतो. त्याचं ईबुक करायचं असेल ना, तर ते सगळं परत लिखाण करावं लागतं, डायरेक्ट कन्वर्ट नाही होत ते. तर युनिकोडमध्ये ते सगळं आणावं लागतं. आता नशिबाने काय झालंय की गुगलचेच सुंदर सुंदर मराठी फॉन्ट्स आता उपलब्ध झाले युनिकोड मधले, आणि छान दिसतात रे, उत्तम दिसतात. पुस्तकामध्ये गुगल फॉन्ट वापरून करतो. त्यामुळे एक ऍडव्हान्टेज काय आहे की एकदाच पुस्तक लागलं ना तुमचं, की त्याच्यातूनच तुमचं ईबुक विदाऊट एक्स्ट्रा कॉस्ट तयार होऊ शकतं. तशा पद्धतीने जर ते लावलं गेलं पुस्तक, आणि मग ऑडिओ बुक ही त्यात ऑफरिंग ऍड करता येत आहे. म्हणजे आता झंकारमध्ये टिपिकली ऑडिओ बुक, ई बुक आणि प्रिंट बुक या तिन्ही सर्व्हिसेस आम्ही देतो. आणि डिपेंडिंग अपॉन ते काय मटेरियल कसं आहे वगैरे, एडिटोरियल सर्व्हिस तिथे आम्ही नक्की देतो. त्याच्यामध्ये नुसतं प्रूफ रिडिंग नसतं, तर काही करेक्शन्स, लिखाण तपासणं, त्याच्यातला कुठला भाग हवा आहे आवश्यक ना, तो काही भाग रिराईट करणे वगैरे, म्हणजे एडिटोरियल इनपुट दिले जातात. आणि त्याच्यानंतर उत्तमपैकी निर्मिती करून सध्या डिजिटलमुळे 4 कॉपी पण प्रिंट करता येतात. तो एक फार मोठा ऍडव्हान्टेज आहे. त्यामुळे तुमचं पहिलं पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये किंवा पब्लिश करायला खूप काही करावं लागतंय असं नाहीये. तुम्ही 10-12 कॉपीज देखील तयार करू शकता. तर ह्या ती सगळी सोय झंकारमध्ये आहे. त्यात लेखकाबरोबर गप्पा मारून अजून एनकरेज करून काय करता येईल हाही विचार केला जातो, की हे पहिलं आणि शेवटचं लिखाण त्यांचं नसावं, तिथून पुढे लिहितं त्यांना करावं. आणि मी मगाशी म्हटलं जसं ऑडिओ बुकच्या ऑफरिंगमुळे काय होतं की छोट्या छोट्या स्टोरीज पण पब्लिश करता येतात. तर एकत्रित प्रकाशन करणे अशी एक ऑफरिंग आम्ही देतो, की ज्याच्यात प्रिंट पुस्तक, ई बुक आणि ऑडिओ बुक. आणि झंकारमध्ये जर त्यांनी केलं तर मग पब्लिशिंगचं म्हणजे ऑडिओ बुक पब्लिशिंगसाठी वेगळा खर्च वगैरे नाही घेत, त्याच्यातच ते आम्ही शक्यतो त्यांना ऑफरिंग देतो. कारण स्टुडिओ इथेच वापरतात, त्यामुळे स्टुडिओची कॉस्ट त्यातनं कव्हर झालेली असते. तर त्यामुळे मग फ्री ऑफ कॉस्ट मल्टिपल प्लॅटफॉर्मवरती पब्लिश करणे ही ऍक्टिव्हिटी केली जाते. पब्लिसिटीसाठी देखील मदत केली जाते इथे. PR एजन्सीज वगैरे आहेत, त्यांच्याबरोबर टायअप करून पुस्तक प्रकाशनाचे छोटे इव्हेंट्स करतो आम्ही. आणि मार्केटिंग हा मात्र एक चॅलेंजिंग एरिया आहे. सेल्फ पब्लिशिंगमध्ये काय होतं, तो लेखक अजून एस्टॅब्लिश झालेला नसतो. त्याच्यामुळे सोशल मीडियाचा उपयोग बराच करावा लागतो मार्केटिंगसाठी.
तर त्याच्यासाठी व्हॉट्सअपचे वेगळे वेगळे ग्रुप शोधून काढावे लागतात, फेसबुक, इंस्टाग्रामचा. आणि लेखकालाही आम्ही सांगतो की तुमचे जेवढे जेवढे ग्रुप्स आहेत तिथे नक्की माहिती शेअर करा. मला वाटतं की आता आपण हा पॉडकास्ट हे माध्यम आहे, तर हे माध्यम देखील कुठेतरी इंट्रोड्यूस करावं असं मला वाटतंय. नक्कीच. आणि म्हणजे आता सकाळमध्ये वगैरे रविवारी रिव्ह्यूज पुस्तक येतात. परिचय येतो पहा, तर तसा ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप एक पुस्तक परिचयाची छोटी असावी, आणि त्याने देखील पब्लिसिटी चांगली होऊ शकेल. जे मगाशी तू म्हणालास की आर्टिस्ट, नवीन आर्टिस्ट पण असतात किंवा प्रोफेशनल आर्टिस्ट पण आहेत जे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत, तर एक मस्त उपक्रम तुम्ही चालू केलाय झंकार स्टुडिओजनी की व्हॉइस ओव्हर वर्कशॉप्स तुम्ही घेता. बरोबर. तर त्याचं थोडंसं स्ट्रक्चर आणि त्याचं काय इम्पॅक्ट आहे, किती स्टुडंट झाले ते थोडंसं सांग. हा, आता हा उपक्रम तसा नवीन उपक्रम आहे. खूप त्याची पब्लिसिटी नाही केलेली. स्टुडिओमध्ये बरेच जण येतात सॅम्पल्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी. तर एक लक्षात असं आलं की सगळ्यांच्याकडे एकच प्रकारचं सॅम्पल असतं. याचा अर्थ एकाच ठिकाणी कुठून तरी याचं शिक्षण घेतलेलं गेलं असावं असा एक अंदाज. आता ह्याच्यात होतंय असं की ऑडिओ बुक पॉइंट ऑफ व्ह्यूनी व्हॉइस ओव्हरच्या कोर्समध्ये शिकवलं जातंय का असं लक्षात, म्हणजे असा एक विचार आम्ही केला. आणि मग त्यांची सॅम्पल्स न घेता पुस्तक हातात ठेवायला सुरुवात केली. तर मग लक्षात आलं की हे जास्त डबिंग सारखं यांचं शिक्षण जास्त झालंय. आणि डबिंगचं अट्रॅक्शन आहेच आहे, म्हणजे कारण शेवटी ते एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला कनेक्ट होणारा तो प्रकार असल्यामुळे डबिंग आर्टिस्ट होणं हे स्वप्न अनेकांचं असतंच. ज्यांचं हे मशीन उत्तम आहे ना, त्यांचं ते नक्कीच असतं स्वप्न. परंतु मग ऑडिओ बुक पॉइंट ऑफ व्ह्यूनी ज्या काही वेगळ्या व्हॉइसच्या ट्रीटमेंट्स तुम्हाला द्यायच्या आहेत याचं शिक्षण द्यावं असं आम्हाला वाटलं. त्यामुळे आम्ही मग इथे एकत्र 3-4 जण झालो आणि त्याच्यामध्ये अगदी 4 ते 5 जणांनाच घेऊन आठवड्याभराचा तो वर्कशॉप असतो आणि पूर्णपणे प्रॅक्टिकल वर्कशॉप आहे. त्याच्यामध्ये प्रसाद मिरासदार जे मीडिया कन्सल्टंट, स्टोरी टेलच्या देखील त्यांचा एक रोल महत्त्वाचा आहे. तर ते इन जनरल ऑडिओ इंडस्ट्री काय आहे आणि ऑडिओ बुकमध्ये काय होतं ह्याची एक माहिती देतात जे आर्टिस्ट घेतात त्यांना. आणि ॲप्लिकेशन्स कुठली कुठली आहेत याबद्दल माहिती दिली जाते. आणि कुठलंही स्वप्न न दाखवता फॅक्ट्स मांडल्या जातात की तुम्ही हा वर्कशॉप केला किंवा तुम्ही कुठेही 50,000 जाऊन खर्च करून कोर्स करून आलात, दुसऱ्या दिवशी काम मिळतं असं नाहीये. मेहनत प्रचंड करावी लागते. आणि मगाशी मी म्हटलं तसं की व्हॉइस कुठला वापरायचा त्या लिखाणाला, ही एक कला आहे. त्याच्यातून पब्लिशरला जावं लागतं आणि मग त्यानुसार म्हणजे एकच आर्टिस्ट अनेक पुस्तकं करतोय असं होऊ शकत नाही. मे बी एका टाईपची करू शकतात, मग अजून ते स्किल डेव्हलप करून दुसऱ्या टाईपच्या पुस्तकाकडे येऊ शकतात. तर त्यामुळे ह्या सगळ्याची कल्पना आम्ही देतो की असं नाहीये की लगेच तुम्ही आता सुरू केली असं नाहीये. ते हॉबी म्हणून पण तुम्ही जपू शकता. भरपूर मेहनत करावी लागेल पण एक माहिती दिली जाते काय आहे. आणि मग ऑडिओ बुक पॉइंट ऑफ व्ह्यूनी मग काय वेगळेपण आहे, नवरसांचा उपयोग नक्की इथं कसा होतो, नॉन फिक्शन, फिक्शन याच्या वाचण्याची स्टाईल काय असते, ॲप्लिकेशन ओरिएंटेड थोडंसं ज्ञान दिलं जातं. आणि याच्या बरोबरीने मग काही व्हॉइसचे चांगले चांगले एक्झरसाइजेस त्यांना दिले जातात, योगा किंवा ओंकारासारखे, ब्रीदिंग म्हणजे ऍक्च्युली डायफ्रॅमिक ब्रीदिंग असणं आवश्यक आहे. हा एक भाग नसतोच, बऱ्याच जणांना माहीतच नसतो. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी जेवढ्या सायंटिफिकली शिकवता येतील तेवढ्या शिकवल्या जातात. टंग ट्विस्टर्स ची भरपूर प्रॅक्टिस करून घेतली जाते. वाचा वाणी सुधारण्याचं जे काम आहे असं तो रोज 2-3 तास असं करत. आणि त्याच्यामध्ये एक तुझा सेशन असतो, पॉडकास्टचा सेशन असतो. तो सेशन व्हॉइस ओव्हरच्या ट्रेनिंगमध्ये का महत्वाचा वाटतो आम्हाला, कारण तुम्ही आता काहीतरी शिकलाय, ऍप्लिकेशन करणार कुठे लगेच. तर
पॉडकास्ट हे असं एक तंत्र उत्तमरित्या आलं की तुम्ही एखादा विषय, मग आता क्वालिटीनी तो विषय मांडणं अपेक्षित आहे, तर पण तुम्ही विषय मांडू शकता पॉडकास्ट माध्यमातून, आणि त्याच्यातून तुम्ही डेव्हलप करा. प्रॅक्टिस पण एक होऊ प्रॅक्टिस शकते होतं, बोलायची. बोलायची प्रॅक्टिस होते, डेव्हलप होता तुम्ही, त्यामुळे तो एक विषय त्याच्यात येतो. तर अशा पद्धतीने बेसिक असा हा वर्कशॉप आहे. आता ह्याच्यात पुढे जाऊन इंग्रजी व्हॉइस ओव्हरचा एक वर्कशॉप सुरू करतोय आम्ही. तो जास्त एज्युकेटर्सला उपयोगाला येईल असं मला वाटतंय. आपल्या इथे ना ऑडिओ बुक म्हणा किंवा पुस्तक म्हणा, ह्याच्यात ना एज्युकेशन फील्डमधनं याची जास्त सवय लागते आपल्याला. एंटरटेनमेंट म्हणून आपण नाही बघत अजून भारतात या गोष्टींच्याकडे. आपण शाळेला गेल्यानंतर पुस्तक आपल्याकडे यायला सुरुवात होते आणि लायब्ररीत जाणं वगैरे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात, आणि आता हे न्यू एज्युकेशन पॉलिसी वगैरे हे जे काही येते ह्याच्यात ॲज अ टीचर किंवा ॲज अ ट्युटर, एज्युकेटर, तुम्ही जर स्वतःला डेव्हलप केलं छानपैकी आणि तुम्ही अभिवाचन केलं, तर तुम्ही मुलांपर्यंत अजून पोहोचणार आहात आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही आत येऊ शकता. त्यामुळे तो इंग्लिश व्हॉइसवरचा देखील एक कोर्स इंट्रोड्यूस केलाय. आणि जे पुण्यात नाही आहेत पण आम्हाला शिकायचं आहे, तर यासाठी जो एक नवीन प्रयोग आता आपण करतोय तो म्हणजे एक लाईट वेट का विना लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम तयार केली आहे. आणि ती कोविडच्या काळात बऱ्याच जणांना गुगल क्लासरूम वापरून माहिती झालेलं आहे. तर गुगल क्लासरूमचाच उपयोग केला याच्यात, फक्त थोडी अजून सोपं जावं म्हणून काही गोष्टी त्याच्यात ऍड केल्यात, जेणेकरून तुमच्या जीमेल सगळ्यांचं असतं, तुमच्या जीमेलनीच तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करून कोर्स तुम्ही कुठूनही तो करू शकता. आणि मग गुगल मीट आणि याद्वारे तुम्ही जे इथले इन्स्ट्रक्टर्स आहेत किंवा आमचे जे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट आहेत त्यांच्या संपर्कात राहून मग तुम्ही घरी काही प्रॅक्टिस करू शकता. आणि मग हा बेसिक कोर्स तुम्ही एकदा केला ना की तुम्हाला अंदाज येतो की बाबा काय नक्की इंडस्ट्री काय आहे, स्कोप काय आहे, आणि तुम्हाला कळतं की मी नक्कीच ह्याच्यात कॉन्ट्रीब्युट करू शकणार आहे की नाही, हाही अंदाज या कोर्समधनं त्यांना येतो. बरोबर. आणि शिवाय अगदीच तुम्ही ऑडिओ बुक किंवा व्हॉइस ओव्हर या क्षेत्राकडे नाही आलात तरी या कोर्समुळे स्वतःच्या पर्सनॅलिटीला तुम्ही एक वेगळा पैलू पण देता. आणि मला वाटतं की प्रेझेंटेशन वगैरे ह्याला देखील त्याचा तुम्हाला उपयोग होतो, कॉन्फिडन्स वाढतो. काही मुलांची जेव्हा बॅच घेतली होती त्यावेळेला कॉन्फिडन्स वाढला होता असं लक्षात आलं. त्याच्यात एक इंटरेस्टिंग बॅच अशीही झालेली आहे की व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलांची एक बॅच झालेली आहे. त्यांना हे पूर्ण ट्रेनिंग दिलं आणि गंमत म्हणजे ह्या सगळ्या मुलांनी दोस्तांच्या दुनियेत नावाचं ऑडिओ नाटक बसवलं आणि तेही पब्लिश केलेलं आहे स्टोरीटेलवरती. ग्रेट. तर असे प्रयोग होतात. माझ्या मते एक आत्तापर्यंत 100च्या जवळपास विद्यार्थी 5-5च्या बॅचेसमधून 5-10 असे बाहेर पडलेले आहेत. आणि मग कुठे ना कुठेतरी निवेदनाची कामं किंवा ऑडिओ बुकमध्ये जिथे आम्ही बऱ्याच वेळा काय करतो की भरपूर स्टोरी असतात ना, कथांचं पुस्तक असतं, एक कथा नाही म्हणजे कथांचं पुस्तक असतं, तिथे ह्या आर्टिस्टना नक्की बोलवतो आम्ही आणि त्यांच्याकडून कथा सादरीकरण करून घेतो. अनुभव देखील होतो आणि वेगळे वेगळे आवाज आल्यामुळे मोनोटॉनस होत नाही पुस्तक. तर असे आम्ही त्यांना इनकॉर्पोरेट करून त्यांना काम देतो. नाईस. आता ह्याच्यात एनरोल करणारे लोकांची काय प्रोफाईल आहे? मी प्रश्न अशाने विचारतोय की हा कोणी कोर्स केला पाहिजे प्रोफेशनली जर का करायचं असेल तर? बऱ्याच वेळेला मला असं लक्षात आलंय की हाऊसवाईफ ह्याच्याकडे जास्त पटकन अट्रॅक्ट होतात, किंवा तुम्ही काहीतरी जॉब करत होता आणि काही कारणामुळे ब्रेक घेतलेला आहे आणि मला काहीतरी एक छंद जोपासायचा आहे, आणि पुस्तक वाचनाची ज्यांना आवड असते ना ते ह्याच्याकडे बघतात. पण नुसतं तसं न होता मला असं वाटतं की यंगस्टर्सनी देखील ह्याच्याकडे बघायला हवंय. कारण काय आहे माहितीये का, आता येणारा जो काळ आहे ना, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा IT मध्ये होतो तेव्हा एक्सेल, पॉवर पॉइंट आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड
आलंच पाहिजे रे, असं होतं. हे येत नाही तर म्हणजे त्याच्यानंतर काय झालं की ते कुणालाही आलं पाहिजे असं झालं. आयटीच नाही, कुणालाही आलं पाहिजे. आता ते गेलं. आता तुमचं जे नवीन ह्याच्यात ए आय आणि अमुक तमुक हे आता जे काही आजूबाजूला आहे ना विश्व, त्याच्यामध्ये डिजिटल व्हॉइसिंग हे लाईफ स्किल झालंय असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्र, अगदी तुम्ही इंस्टाग्राम पासून जे जे करता ना, त्याच्यात तुम्ही कॅमेऱ्यासमोर असता, मोबाईल समोर असता, तुम्ही व्हॉट्सअपवरती बोलताय, हाही डिजिटल व्हॉइस आहे रे. त्यामुळे तुमचा डिजिटल व्हॉइसिंग हे स्किल, हे लाईफ स्किल झालंय. त्यामुळे मला तर वाटतं प्रत्येकाने बेसिक व्हॉइसवरचं ट्रेनिंग करायलाच हवंय, की जेणेकरून डिजिटली तुमचा आवाज कसा जातोय, पोचतोय कसा, म्हणजे कम्युनिकेशन स्किलचाच भाग आहे हा. बरोबर. आणि त्या दृष्टीने तुम्ही काय बदल करायला हवा हे अतिशय महत्वाचं वाटतंय मला आता. त्याच्यामुळे मी तर म्हणेन की सगळ्यांनीच बेसिक व्हॉइसवरचा कोर्स करायला हवा. आणि e-learn.zankarstudios.com अशी आपली वेबसाईट आहे त्याची, राईट राईट. किंवा झंकारची जी वेबसाईट आहे गुगलवरून पण ते येऊ शकतात आणि क्लिक करून येऊ शकतात. मला एक असा प्रश्न कायम पडलेला आहे की भारतामध्ये जर बघितलं तर पब्लिशिंग इंडस्ट्रीत सगळे जे अवेलेबल ऑप्शन्स आहेत म्हणजे प्रिंट, ईबुक आणि ऑडिओ बुक हे एकत्र सगळ्या ऑथर्सचे आलेत असं जनरली बघायला मिळत नाही. नाही, तर एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठे आहे आणि तो सॉल्व्ह कसा करायचा किंवा झंकारचा त्याच्यामध्ये रोल तू कसा बघतोस? अं, मी म्हटलं तसं हे आम्ही शिकत गेलो सगळं. सुदैवाने आपल्याला अतिशय चांगले सहकारी मिळाले की ज्यांना याच्यातला अनुभव दांडगा आहे आणि पॅशन. जसे आपले दीपक दळवी सर आहेत, की ऑक्सफर्ड प्रेस जवळपास 40-50 वर्ष सांभाळले त्यांनी. म्हणजे पुस्तकात खेळलेत रे ते, आणि इतकंच द्यायला आहे त्यांच्याकडे. तर त्यांच्या बरोबरीने जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा मला लक्षात आलं की भारतामध्ये म्हणजे आता ग्लोबल ह्याच्यात आपण जर पाहिलं इन जनरल, की मला वाटतं किमान 150 बिलियन USD एवढं उलाढाल होते. आपल्या इथे 8-10 USD बिलियन USD होत असणार आहे. इतकी कमी का आहे? तर अनेक याच्यात चॅलेंजेस लक्षात येत आहेत. हा जसा मुद्दा आहे की एकत्रित ऑडिओ बुक, ई बुक आणि प्रिंट बुक हे बाय डिफॉल्ट बाहेर करतात रे. आपल्या इथे अजूनही ऑडिओ बुक करा असं पब्लिशर सांगतच नाहीये. त्यांना असं वाटतंय बऱ्याच जणांना की ऑडिओ बुक केल्यानंतर माझं प्रिंट पुस्तकाची डिमांड जाईल का, असं का, म्हणजे असं का आहे. वेरच आपण हा प्रयोग अनेक वेळा केलेला आहे की आता अगदी काही दिवसापूर्वीचं उदाहरण सांगतो की ताडोबाची ती माया, त्याचं एक होती माया हे पुस्तक ऑडिओ त्यांनी केल्यानंतर प्रिंट पुस्तकासाठी त्यांची डिमांड आउट ऑफ गेली एडिशन. त्यांना परत छापावी लागली पुस्तकं. तर असं नाही आहे, ऐकल्यानंतर पुस्तक संग्रही असावं असं वाटतं, वाचावं असं वाटतं. तर हे एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहे. त्याच्यामुळे एकत्रित प्रकाशन आणि फॉर्मॅट बदललेत ना. किंडल आज अवेलेबल आहे. मग आत्ताची जी पिढी आहे ही किंडलवरती वाचणारी पिढी आहे. ते हातात पुस्तक घेऊन वाचतीलच असं नाही. छान वाटतं मला सगळं, आय एग्री की मलाही आवडतंच हातात पुस्तक घेऊन वाचायला. हे आपले आपले संस्कार आहेत ते आपल्यावरती झालेले. परंतु आत्ताची जनरेशन हा किंडल घेते हातात, आत्ताची जनरेशन ऑडिओ बुक ऐकणारी आहे. तर म्हणून एकत्रित करायला हवं आणि पब्लिशर्सनी याच्याकडं अतिशय सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं की हे एकत्र ऑफरिंग कसं देता येईल. त्याच्यात दुसरा एक ॲडव्हान्टेज काय आहे की प्रिंट पुस्तकाला मागे एक रिटेलचं प्रचंड मोठा जो सपोर्ट होता. भरपूर पुस्तकाची दुकानं सर्वत्र उपलब्ध होती, लायब्ररीज उपलब्ध. आता मला सांगा, लायब्ररीत कोण जातं? लायब्ररीत मी जेव्हा जेव्हा जातो ना, मला असं माझ्याहीपेक्षा वयस्कर मंडळीच तिथं फक्त दिसतात. तरुण मुलं मला लायब्ररीत बिलकुल दिसत नाही आहेत. मुलं तर लहान लहान तर नाहीच दिसत आहेत. त्याच्यामुळे ऑडिओ बुकमध्ये ते लगेच यायला हवं, ई बुक त्याचं व्हायला हवं की जेणेकरून तुम्ही पोहोचाल सर्वत्र. तर मला काय वाटतं की जे ट्रॅडिशनल पब्लिशिंग जे आहे तिथे आता लेखक घडवण्याची प्रोसेस देखील थोडीशी मंदावत चालल्यासारखी वाटतंय मला.
एडिटोरियल नाही आहे किंवा असं. तर एक ठराविक साचेबद्ध पुस्तकांचा विचार केला जातो. मला काय वाटतं की लायब्ररी सप्लाय हा एक सगळ्यात मोठा याच्यातला भाग आहे. आणि म्हणून विशिष्ट पद्धतीची पुस्तकं जास्त येत आहेत की काय अशी मला शंका निर्माण झालेली आहे. म्हणजे जसं की सिलेबस म्हणजे आम्ही मगाशी म्हणलं ना की एज्युकेशनल अँगलनी पुस्तकाकडे आपण बघतोय. मग एम ए असेल, BA असेल, एक ठराविक पुस्तकं लावली जातात अभ्यासक्रमात. ती आणि त्याच्या अनुषंगाने येणारीच पुस्तकं जास्त पुढे येतात. मग वेरॅज ज्या पद्धतीने वेब सिरीज येत आहेत ना तशी पुस्तकं नाही येत आहेत. भरपूर विषय हँडल करून पुस्तकं नाही येत आहेत. तर ती यायला पाहिजेत. सेल्फ पब्लिशिंगमध्ये भरपूर काम होत आहे. नवोदित लेखक भरपूर आहेत, त्यांना पुस्तक लिहावं असं वाटतं आणि त्याच्या दृष्टीने सोप्या सोप्या गोष्टी हल्ली म्हणजे सोपं झालं तंत्र. ती पण मग त्यांना वाचक वर्ग उपलब्ध नाहीये. असे ह्याच्यात मिक्स्ड चॅलेंजेस आहेत. पण मग वाचक वर्ग उपलब्ध नाही तर ऑडिओ बुक करायला हवं. लिसनर्स अवेलेबल आहेत तुमच्याकडे, बरोबर. किंडल वाचणारे. तर म्हणून या तिन्ही फॉर्मॅटमध्ये पब्लिशिंग व्हायला हवंय. आणि हा आपल्या इथला चॅलेंज नक्की आहे की अजूनही ऑडियन्सचा अभ्यास किंवा जो एकेकाळी कदाचित झाला असणार आहे पण सध्या तो केला जातोय असं मला वाटत नाहीये. यंगर जनरेशनच्या दृष्टीने अगदी लहान बाल साहित्य किती कमी झालंय. लहान टीन एजरसाठी आहे का मराठीत साहित्य? पहा ना, काहीच नाही दिसत आहे मला, खूप कमी दिसतंय. आणि ज्यांना लिहावं असं वाटतंय ना ते पब्लिशरकडे गेले तर ते प्रसिद्ध लेखक नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे बघितलंच जात नाहीये. आणि तिथे टाइम, प्रोडक्शन टाइम पण खूप जास्त आहे. त्यामुळे 3 वर्ष जर तुम्हाला थांबायला एखाद्या पब्लिशरने सांगितलं, जो की ट्रेडिशनली प्रस्थापित पब्लिशर आहे असं मार्केटमध्ये मानलं जातं, तर ऍज अ लेखक तुम्हाला ते डिमोटिवेटिंग असू शकतं. हा, मला असं वाटतं की इथे पब्लिशरनी विचार असा करावा की ठीक आहे, ट्रॅडिशनल पब्लिशिंगमध्ये उत्तम लिखाण याला प्राधान्य दिलंच जातं आणि असावंच, मान्य आहे. फार फार तर त्यांनी काय करावं की ही जी मोठी प्रोसेस आहे ना ती असू दे ना, हरकत नाहीये. एक सुंदर आणि छान क्वालिटेटिव्ह पुस्तक व्हायला बरेच इनपुट्स देऊन 3 वर्ष लागणार असतील, आय ॲग्री विथ दॅट. पण त्या पिरियडमध्ये त्या लेखकाचं अजून काही लिखाण आहे का, किंवा त्या पुस्तकाचा काही भाग किंवा त्या पुस्तकातलं काही कथा या छोट्या छोट्या ऑडिओ फॉर्ममध्ये आणायला हरकत काय आहे? ते पटकन होईल. ई बुक मध्ये आणायला काय हरकत आहे? हे केल्यामुळे तो लेखक एस्टॅब्लिश होईल, लेखकाचा ऑडियन्स तयार व्हायला मदत होईल, लेखक एस्टॅब्लिश व्हायला तयार होईल. आणि मग तुमचा जो पुढचा प्रश्न आहे, कम्युनिटी जर तयार होत असेल तर पुस्तक विक्री लगेच त्याचा फायदा त्यांनाच फायदा होणार आहे त्याचा. बरोबर. त्या अशाच अँगलने देखील ऑडिओ बुक्स आणि ई बुक्स कडे बघायला काय हरकत आहे? शुअर. आणि याच्यात व्हॉल्यूमचा पण एक मुद्दा मला वाटतं महत्वाचा आहे. म्हणजे आता जेव्हा रॉयल्टी आपण म्हणतो ऑडिओ बुक संदर्भात एस्पेशली, तर एक ऑडिओ बुक वरती तुम्हाला 10,000 रुपयाची रॉयल्टी मिळेल ह्याची काही गॅरंटी नाही. करेक्ट. पण जर का 20 ऑडिओ बुक असेल तुमची तर तुम्हाला एक सायझेबल रॉयल्टी मिळू शकते. मराठीसाठी ऑडिओ बुक इंडस्ट्री रुजवण्याचं काम स्टोरीटेलनी खूप उत्तम पद्धतीने केलंय. त्यावेळेस स्टार्टअप म्हणून आल्यामुळे त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज कदाचित वेगळ्या असतील. पण कोविडच्या ह्याच्यात ऑडिओ बुकचं ॲप उपलब्ध झालं सगळ्यांना घर बसल्या, आणि अनलिमिटेड ऑडिओ बुक्स तुम्ही सबस्क्रिप्शन मॉडेलनी ऐकायला मिळाली तुम्हाला. अनेकांचं वाचन झालं म्हणायच्या ऐवजी अनेकांचं ऐकून झालं असं आपण म्हणूया. पण ह्याच्यामध्ये एक झालं असं की रॉयल्टीचा जो भाग आहे तो, म्हणजे मला अगदी आठवतंय की प्रोसची पुस्तकं आपण जेव्हा स्टोरीटेलवरती टाकायला सुरुवात केली होती त्यावेळेला अशी 3 महिन्यांनी काय रॉयल्टी मिळायची आपल्याला. मला असं वाटतं 3 आकड्यात रॉयल्टी मिळायला किमान वर्ष लागलं असणार आहे. मग ती 1000 करत 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 आता ओव्हरऑल जेवढी पुस्तकं झंकारनेच फक्त पब्लिश केलेली आहेत ती 1 लाखाच्या जवळपास रॉयल्टी येते ना ती. बरोबर. टोटल मिळून. मग ती मगाशी जसं 17 रुपयाचं उदाहरण दिलं, पण तसे खूप आहेत रे.
बरोबर. आणि काही ट्रेंड्सना नक्की, म्हणजे फॉर एक्झाम्पल क्राईम स्टोरी काय वेड्यासारखे ऐकतायत लोक. हम्म. मग तसे लेखक लिहितात आता त्या दृष्टीने. किंवा डिटेक्टिव्ह स्टोरीज आवडतात, सस्पेन्स थ्रिलर्स आवडतात, ऑडिओ मूवीचा एक प्रयोग झाला स्टोरी टेलने केला. तर असे प्रयोग होतात त्याच्यात. त्याच्यामुळे जर पब्लिशर्सनी त्यांची निवडक पुस्तकं घेतली, आणि तू 20चं उदाहरण, मी तर म्हणेन 10नी सुरुवात करावी, आणि ॲज अन इन्व्हेस्टमेंट म्हणून चांगल्या आर्टिस्टकडून ती पुस्तकं करून घ्यावीत त्यांनी. वी आर हॅपी टू हेल्प देम. आणि ते स्वतःच एस्टॅब्लिश्ड पब्लिशर असल्यामुळे त्यांना ॲग्रिगेटर होणं काही अवघड नाही. स्टोरीटेल अगदी आनंदाने वेलकम करेल त्यांना, आणि सुरुवात करावी त्यांनी. तसंही प्रिंट पुस्तकाच्या बद्दल सध्या सगळेच पब्लिशर नाराज असतात की पुस्तकं खपत नाहीत. इथे ऑडिओ निदान ऐकला जाऊन कम्युनिटी तयार होईल आणि रॉयल्टी पण यायला सुरुवात होईल. म्हणजे तुमचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इमिजिएटली आहे रे इथे. त्यामुळे करायला काय हरकत आहे हेच मला कळत नाहीये. असं काय खूप मोठा खर्च आहे का? नाहीये. तुम्ही येस, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट जेवढा तगडा तेवढा तो चार्ज करणार, नो डाऊट अबाउट इट. पण तेवढंच पुस्तक सुंदर होणार आहे तुमचं. त्यामुळे तो पण वन टाइम खर्च आहे रे तो. पुस्तकं सतत छापावी लागतात, इथं तसं नाहीये. बरोबर. वन टाइम एकदा तुम्ही. आणि स्टोरी टेल इज नॉट जस्ट वन प्लॅटफॉर्म. ऑडिबल सारखा प्लॅटफॉर्म आता रिजनल भाषांकडे बघायला लागलाय. कॅनडामध्ये कोबो नावाचा प्लॅटफॉर्म आहे, तर तिथे लोक ऐकतात. आपल्याकडे नाही ऐकत ते, पण तिथे ऐकतात ना ते. आणि audiobooks.com म्हणून पण प्लॅटफॉर्म आहे. कितीतरी प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्यावरती तुम्ही उलट, म्हणजे ही तुमची दुकानं समजा ना. तुम्ही आप्पा बळवंत चौकात तुमचं पुस्तक 4 ठिकाणी उपलब्ध आहे, हा जो सिनारिओ आहे ना, त्याच्याऐवजी मी असं म्हणेन की तुमचं ऑडिओ बुक 4 प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. प्रत्येकाकडे स्वतःची कम्युनिटी आहे, स्वतःचे लिसनर्स आहेत, 4 ठिकाणाहून रॉयल्टी येईल तुम्हाला, आणि तुमची कम्युनिटी तयार होईल. तर हे नक्की करावं असं मला वाटतंय. बरोबर. नाही, खूप चांगला मुद्दा मांडलेला आहे. आणि मेन तिथे त्यांच्याकडे सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं जी मला वाटतं, की त्यांच्याकडे चांगली पुस्तकं आणि चांगले लेखक ऑलरेडी आहेत जे त्यांच्याकडे. पब्लिश्ड ऑथर्स आहेत, सगळे जुने म्हण नवीन म्हण जे ऑलरेडी खूप सारे एडिशन्स विकून बसलेत प्रिंटमध्ये. एक्झॅक्टली. तर कॉपीराइट्स त्यांच्याकडे आहेत. एक्झॅक्टली. सो ते जर चांगलं कॉन्टेंट ऑडिओ साठी उपलब्ध झालं तर ओव्हरऑल ऑडिओ ऐकणारं ऑडियन्स सुद्धा त्याच्यामधनं वाढू शकेल. डेफिनेटली वाढेल. आणि त्याचा मगाशी आपण म्हटलं तसा इफेक्ट हा पुस्तकांवरती दिसेल. काय होतं आता की रिटेल बरंचसं कमी झालेलं आहे पुस्तकांमध्ये. मग चांगली दुकानं बंद होत आहेत, वाईट वाटतंय, पॉप्युलर वगैरे. पण असे प्लॅटफॉर्म झालेत ना उपलब्ध. किंडल आहे, ऑडिओचे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. तर काय होईल की स्वतःचीच एक कम्युनिटी तयार झाल्यानंतर इवन बुक डिस्ट्रीब्युशन हा जो चॅलेंज आता समजला जातो तो हँडल होईल. अमेझॉनवरती तुम्ही पुस्तक ठेवताना, आता अमेझॉनवरती पुस्तक ठेवल्यामुळे पुस्तकांच्या किमती वाढल्यात हे तू ऑब्झर्व केलंयस का? बरोबर. काय म्हणजे झालंय हे कारण अमेझॉनचंच मार्जिन इतकं आहे, प्लस ते विशिष्ट पद्धतीचंच पॅकिंग त्यांच्याकडनंच विकत घ्यायचं. काय प्रकार आहे हा? पण म्हणजे असं झालंय. पण एक शो म्हणून छान आहे. खूप पुस्तकं अमेझॉनवरनं विकली जातात. बाय द वे, अमेझॉन वॉज अ बुक सेलर. स्टार्टेड ॲज अ बुक सेलर, पण ओनली एज अ बुक सेलर. राईट. पण म्हणजे पण मार्जिन्स कमी मिळतात तिथे. आणि म्हणून डिस्ट्रीब्युशन हा एक चॅलेंज जो आहे. पण उत्तम कुरिअर सेवा आपल्याकडे उपलब्ध आहेत ना. अगदी काय रे, आता हे पुस्तक 40 किंवा 60 रुपयात मुंबईला पाठवता येतं, आजही पाठवता येतं. बरोबर. अंजनी कुरिअर वगैरे असे जे कुरिअर सिस्टीम्स आहेत, त्यात तुम्हाला फक्त कम्युनिटी करून जोडायचे आहेत परत. आणि मला असं वाटतं की कालानुरूप लिखाण व्हायला हवंय, ते झालेलं नाहीये. तर त्या दृष्टीने देखील खूप प्रयत्न करायला हवेत. लेखक घडवायला हवेत, वर्कशॉप्स घ्यायला हवेत. एकच लिखाण ऑडिओ, ई आणि प्रिंट फॉर्मॅटमध्ये चालेल का, असा विचार करून जर लिखाण केलं गेलं
तर कदाचित वेगळे रिझल्ट आपल्याला मिळतील. म्हणजे विषयाची मांडणी थोडी वेगळ्या पद्धतीने करून बघायला हवी आहे. मला वाटतं की सध्या औरंगाबादच्या ज्या छाया महाजन वगैरे असा प्रयत्न करतात, आणि त्यांची ऑडिओ फॉर्म मध्ये पण पुस्तकं चांगली ऐकली जातात, प्रिंट पण त्यांचे जातात. आणि मला वाटतं पब्लिशरने अजून एक मनापासून गोष्ट करावी की व्यवस्थित ट्रॅकिंग ठेवून त्या लेखकाला रॉयल्टी द्यायला हवी. हे जर केलं ना तर एनकरेजमेंट मिळेल आणि अजून लिखाण दर्जेदार आणि तगडं होईल. मला वाटतं हे सिस्टीमकडे एक नॉलेज शेअरिंग या अँगलनी बघावं असं मला वाटतंय. हा प्रयोग झंकारने आता हाती घेतलाय की चांगले चांगले एडिटर्स कोण होते, मग त्यांना आम्ही प्रश्न काढायला सांगितलेले आहेत. एडिटर्स असतील, कव्हर डिझाईन करणारी मंडळी आहेत, प्रिंटर्स आहेत, म्हणजे जोशींसारखी मंडळी ईबुक उत्तम देखणं ईबुक करतात रे जोशी, फार सुंदर ईबुक करतात. म्हणजे पुस्तक हातात घेतल्यासारखं फिलिंग येतं लिटरली. तर कला आहे रे ती. तर ह्या सगळ्या लोकांना एकत्र करून प्रश्न तयार करून चक्क हे कुठेतरी डॉक्युमेंटेशन करावं. म्हणजे मी सहज म्हणून पेंग्विनचं युट्यूब चॅनल उघडला तर त्यांनी केलंय हा उद्योग. त्यांच्या एडिटर्सना बोलतं केलंय, त्यांच्या कव्हर डिझाईन करणाऱ्यांना बोलतं केलंय, त्यांचं स्टोरेज कुठं आहे त्या लोकांना बोलतं केलंय, आणि त्यांनी ते नॉलेज मांडलंय. इकोसिस्टीम सगळी माहिती त्यांनी मांडलेली आहे. तर तो प्रयोग करावा असं मला वाटतोय. आणि मग पब्लिशर्सना तर माझं खुलं आव्हान आहे की तुम्ही ऑडिओ बुक कडे या, रॉयल्टी येते आणि हे वी हॅव टेस्टेड इट. बरोबर. आता या पुस्तकाचं जे मगाशी तू दाखवत होतास त्याचं मला एक जर्नी जर का सांगू शकलास की तुम्ही झंकारकडनं ज्या पद्धतीने एखादं पुस्तक अप्रोच करताय, ज्याच्यात प्रिंटमध्ये तुम्ही काही स्कॅनर्स टाकलेत, तर तेही थोडस सांग. हा, आता मी पुस्तक दाखवतो. म्हणजे हे प्रयोग इव्हन पब्लिशर्सनी करायला हरकत नाहीत, वेगळे वेगळे प्रयोग आहेत. आता हे मृणालिनीचं पुस्तक आहे, अतिशय सुंदर तिने विषय मांडलाय, जाणीवेची जाणीव असं पुस्तक आहे. आता ह्याचं आधी एक रॉंग थिअरी म्हणून इंग्लिश व्हर्जन देखील आहे, हे गिरीश अभ्यंकरांचं. तर एक लाईफस्टाईलकडे बघण्याचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन अशा अँगलनी हे पुस्तक बघायला हवं. आता हे त्यांनी लिखाण करून ठेवलं होतं. ते लिखाण मग पुस्तक रूपात आणण्यासाठी ज्या काही स्टेप्स गेल्या, तर त्याच्यात पॉझिटिव्हली दोघांनी, गिरीश अभ्यंकर आणि मृणालिनी वनारसेंनी हा विचार इमिजिएटली केला की आपल्याला जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं तर सगळी माध्यमं आपण वापरायला हवीत. ग्रेट. आणि मग ती स्वतः इथे आली आणि तिने तिच्याच आवाजात आधी रेकॉर्ड केलं पुस्तक. त्या आधी ऑडिओ बुक झालं तेही. ऑडिओ बुक मग त्यावेळेला वर्ड डॉक्युमेंट्स आणि अशा फॉर्ममध्ये ऑडिओ करता करता लक्षात आलं की नाही, हा विषय प्रिंट आणि ई बुकमध्ये मांडायला हवा. मग त्या दृष्टीने त्यांनी त्याच्यात काही बदल केले. म्हणजे आता उदाहरणार्थ त्याच्यातनं खूप डायग्रॅम्स वगैरे आहेत, काही इतर माहिती आहे, अशा चौकटी आहेत. एक सेकंड. म्हणजे आता ही अशी त्यांनी छत्री डिझाईन केली होती वगैरे, अशा गोष्टी बऱ्याच लाईफस्टाईलच्या. तर मग ह्याचं स्केच करायचं का फोटो वापरायचे अशी डिस्कशन झाली. बरोबर. मग स्केचेस केल्या गेल्या त्याचे. त्याच्यानंतर पुस्तक जेव्हा लावलं गेलं हे म्हणजे डीटीपी मध्ये, त्यावेळेला हा एक विशिष्ट म्हणजे आता हा थोडासा कागद पांढरा आणला. सुरुवातीच्या ह्याच्या ज्या आवृत्ती होत्या त्यावेळेला थोडासा येलोइश तो छान कागद असा झाला होता. त्याच्यानंतर हे कव्हर डिझाईन करण्यामध्ये अनेक दिवस आमचे गेलेले आहेत, कारण हे ऍक्च्युली रिप्रेझेंटेशन सिलिकॉनचं आहे. तेवढे ते बरोबर ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे ते. तर त्या पद्धतीने, आणि हा मेंदूचा अर्धा भाग तसा. तर ह्याच्यात डिस्कशन्स भरपूर झाली. मग त्याप्रमाणे चित्र काढली गेली. तर अशा ह्याच्यात सुरुवातीला मला वाटतं आम्ही 100 कॉपीज केल्या होत्या. आता हा इव्हॉल्विंग सब्जेक्ट आहे, ह्याच्यात नवीन नवीन बरंच सतत डोळ्यासमोर येतं. उदाहरणार्थ किंगफिशर जो पक्षी आहे तो ज्या पद्धतीने तो झेप घेऊन पाण्यातला मासा उचलतो, ही कम्प्लीट मॅथमॅटिकल प्रोसेस आहे. बरोबर.
आहे त्यांना त्यांच्या लक्षात जेव्हा आलं तेव्हा मग तसं लिखाण त्याच्यात ऍड झालं की गणित शिकण्यापेक्षा तुमच्यात गणित असतं वगैरे. तर असे नवीन नवीन याच्यात विषय, तर हे इव्हॉल्विंग पुस्तक असल्यामुळे त्याचं ई बुक लगेच अपडेट होतं चेंज झाल्यानंतर. म्हणजे ज्या क्षणी ते लेखन माझ्याकडे येतं त्यावेळेला ते इपब एडिटरमध्ये ते अपडेट होऊन दुसऱ्या दिवशी किंडल आणि स्टोरी टेलला पब्लिश झालेलं असतं ई बुक. सो हा एक ऍडव्हान्टेज आहे या पुस्तकाच्या. त्याच्यानंतर सुरुवातीला 100 कॉपीज, मग मला वाटतं 50-50चे 2, आणि आता तिसऱ्या आवृत्तीच्या वेळेला मग आम्ही हे सगळं एकत्र आणायचा प्रयत्न केलाय या ठिकाणी. या पुस्तकामध्येच त्याचे सगळे QR कोड दिलेले आहेत. म्हणजे इथूनच तुम्ही ई बुक, ऑडिओ बुकला जावा आणि पुस्तक देखील तुमच्या हाताशी आहे. तर हा एक प्रयोग, किंवा आता हा एक दोस्ती इंग्लिशशी प्रयोग आहे की याच्यामध्ये पूर्वी बघ आपल्या लहानपणी रॅपिडेक्स इंग्लिश स्पीकिंग असा एक मोठा गट्टू होता. तर तो गट्टू आता आवश्यक नाहीये. याच्यात त्याचे ऑडिओज दिलेले आहेत. तर प्रत्येक चॅप्टरचे ऑडिओ तिथेच दिलेले आहेत आणि हे स्पॉटिफायवरती वगैरे पब्लिश केलेले आहेत. म्हणजे पुस्तक तुम्ही विकत घेतलं ना, म्हणजे आता हे चॅप्टर वाईज याचे ऑडिओ चॅप्टर्स बेसिकली तिथेच ऐकता येतील त्याच्यावरती आहेत. करेक्ट करेक्ट. लेट्स बिल्ड आवर वोकॅब्लरी असं म्हणल्यावरती इथे स्कॅन करून इकडे डायरेक्टली स्कॅन करेक्ट करेक्ट हा पूर्ण चॅप्टर तुम्हाला ऐकता येतो. नाईस. तर असे प्रयोग करत असतो आम्ही इथे. सो आता झंकारने किती पुस्तकं आतापर्यंत पब्लिश केली आहेत इन टर्म्स ऑफ ऑडिओ बुक्स? तर मला भरपूर झाले ऑडिओ बुक. मला वाटतं आपण जर तुमचेच मंगळवार मार्केटिंगचे पॉडकास्ट जर सगळे धरले तर तो प्रत्येकाला ISBN नंबर येतो तिथं. तर मला असं वाटतं की 1500च्या वरती हा नंबर जातो. पण प्युअर पुस्तकं त्यातली म्हणजे पॉडकास्ट बाजूला केले आपण तरी तो नंबर साधारण 700-750च्या जवळपास, 750 1200 पण कदाचित नाही. पॉडकास्टच्या नंबरमुळे ते 1200च्या पुढे गेलाय. कारण ते ह्याचे पण पॉडकास्ट आहेत आपल्याकडे, पेरेंटिंगचे आहेत. नंतर आपल्या यांचे पण आहेत ना, रामदास महाजन सर, ते पण आहेत. ते पण भरपूर आहेत पॉडकास्ट. 3-4 वर्ष करत आहेत. करेक्ट. तर त्याच्यामुळे तो नंबर मे बी वाढलाय. 800-900 जवळ ऑडिओ बुक्स, प्युअर ऑडिओ बुक्स आहेत. ऑडिओ बुक्स आणि स्टोरीज असं म्हणून तो जास्त अप्रोप्रिएट. आणि मग प्रिंट मधला पण, कारण हा रिसेंट प्रवास, प्रिंट मध्ये तरी नाही म्हणलं तरी 30 एक पुस्तकं झाली अरे बसल्या बसल्या. त्यामुळे आता खूप सिरियसली आम्ही विचार करतोय की हे लोकांसमोर मांडलं पाहिजे. आता सप्टेंबरमध्ये पुणे बुक फेअरला देखील जातोय आम्ही. तर तिथे बॅनर्स आणि मला वाटतं काही केऑस्क ठेवता येतो का की तिथे या आणि ऐका असा प्रयोग करणार आहे. साहित्य संमेलनात हा प्रयोग होतोच आहे हल्ली, स्टोरी टेलच करतं. आणि मला वाटतं एज्युकेशन या माध्यमातून बरंच कंटेंट द्यावं. नक्कीच. आणि जेणेकरून प्रसार आणि प्रचार होईल त्याचा. झंकार स्टुडिओचा हा प्रयत्न खूप भारी आहे. आणि जे तू म्हणतोयस ते अगदी योग्य आहे की पहिले एज्युकेट करूया लोकांना, सगळी माहिती ट्रान्सपरंटली देऊया. सो दॅट नवीन लेखकही येतील आणि ऑडियन्सही वाढेल. करेक्ट. तर अशाच वेगवेगळ्या सिरीज ऑफ पॉडकास्ट मधनं तू ही माहिती इतर पॉडकास्टवरनं पण पोहोचायला हरकत नाही. आणि काही अपडेट असेल, काही नवीन उपक्रम असेल तर मंगळवार मार्केटिंग ऑब्व्हियसली घरचाच पॉडकास्ट आहे. तर आपण नक्कीच पुढचा पण एपिसोड करू कधी काय अपडेट असेल तर. नक्की. आणि फ्रॉम अ पॉडकास्ट ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यू मी नक्की सांगेन लोकांना की झंकारची साईटही बघा. स्टोरी टेल वरती झंकारची ऑडिओ बुक्स आहेत, ती तुम्ही ऐकू शकता. सत्यजितचा ऑडिओ पण आहेत. सत्यजितचा ईमेल ID पण मी देतो डिस्क्रिप्शन मध्ये. त्याला त्रास द्या की पुस्तक पब्लिश करायचं. इज अ व्हेरी हॅपी पर्सन टू मीट विथ. आणि कॉन्व्हर्सेशन्स मधनं बऱ्याच गोष्टी पुढे पुढे डेव्हलप होत जातात. तर सत्यजित, थँक्स अ लॉट फॉर शेअरिंग वंडरफुल नॉलेज. येस. आणि झंकारची एक फिलॉसॉफी आहे की जे कोणी इथं येतं त्यांना सगळं मार्गदर्शन मोफत मिळतं. अक्षरशः मोफत मार्गदर्शन मिळतं. अगदी लिखाणापासून ते काय करायचं सगळं. आम्ही काही तुम्ही आता पैसे द्या आणि सुरू करा असं कधीही म्हणत नाही. इथे बसून गप्पा मारत सगळी माहिती दिली जाते आणि वी आर हॅपी टू डू दॅट. म्हणजे
मी आहे, दळवी काका आहेत, तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन आलात सगळी तुम्ही इथं पुस्तक केलंच पाहिजे असं काही माझं म्हणणं नाहीये. निदान आमच्याकडून माहिती घ्या आणि तुम्ही काहीतरी प्रगल्भतेनं लिहा किंवा पब्लिश करा पुढे. सो थँक्यू व्हेरी मच सोहम. मंगळवार मार्केटिंग या पॉडकास्टमध्ये माझा नंबर आत्ता लागलाय, याचा मला अतिशय आनंद होतो. याचा अर्थ काहीतरी अचीव्ह केलंय असं वाटायला लागलंय आणि पुढे मोठा एक मला वाटतं एक प्लॅटूवरती आलोय मी असं समजेन. आता इथनं परत पुढे जायचं आहे. बरोबर. तर मंगळवार मार्केटिंगचा हा जो एक सपोर्ट मला ह्या पॉडकास्टला मिळालेला आहे, याच्यातून बरंच काही काही अचीव्ह होईल, बरंच मला वाटतं इनपुट्स मिळतील आणि एक क्वालिटी पॉडकास्टवरती बोलण्याची माझी पहिलीच वेळ आहे. त्याच्यामुळे थँक्यू सो मच. मला गप्पा मारायला भरपूर मजा आलेली आहे. येस, थँक्स अ लॉट सत्यजित.